माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. अवघे 2 दिवस प्रचाराचे राहिलेले आहेत आणि काल रात्री पीडीसीसी बँक उघडी ठेवल्याचा आरोप सहकार बचाव पॅनलच्या वतीनं करण्यात आला आणि याच विषयी बोलण्यासाठी बळीराजा सहकार पॅनलचे ज्यांची धुरा सगळी खांद्यावरती आहे ते युगेंद्र पवार आपल्यासोबत आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काल रात्री आरोप केला गेला की पीडीसीसी बँक रात्री 11 वाजले तरी उघडी होती. कसं बघते? काल रात्री मी ते काही व्हिडिओ बघितले, ते माझ्यापर्यंत पण आलेले. भरपूर आपले पण कार्यकर्ते तिकडं होते, जे आपले सहकार बचाव पॅनल, जे दुसरं पॅनल उभं आहे त्यांचे पण कार्यकर्ते तिकडं होते. ते व्हिडिओ मी बघितले आणि तिथं माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांची यादी पण आपल्याला तिथं टेबलवर सगळ्या कार्यकर्त्यांना ती सापडली आणि साधारण 11:30 वाजता हे सगळे तिकडं होते. आम्ही तर म्हणजे ऐकत आलोय की बँकिंग आवर्स 9 ते 5 असतात. एवढ्या उशिरा 11:30ला बँक का उघडी होती आणि माळेगावचे सभासद तिथं यादी का होती आणि फक्त माळेगाव सभासदांची यादी नाही, पण सगळे जे इथले सहकारी संस्था आहेत किंवा जे दुसरे संस्था आहेत, शिक्षण संस्था असतील, सगळ्यांचे तिथं नावं होती. जबाबदाऱ्या जे काही दिलेत सगळ्यांना त्यांची तिथं नावं होती, त्यांचा नंबर होता. त्यांचे पाहुणे रावळे भावकीतले कोण आहेत हे सगळे पेपर तिथं पीडीसीसी बँकेत साधारण 11:30 वाजता तिथं आपल्याला सापडले. एखाद्या वेळेस बँकेचा लोड जास्त वाढला असेल, त्याच्यामुळं त्यांना ती बँक उघडी ठेवावी लागली. पण आम्हाला सवय, लोकसभेला पण अशीच बँक उघडी होती. बहुतेक ब्रांच दुसरं ब्रांच होतं. विधानसभेला पण बँका उशिरापर्यंत उघड्या असतात. आणि आता आपलं माळेगाव कारखान्याचं इलेक्शन आहे, पण त्याचा काही संबंध नसावा. तुम्ही एकीकडे सगळं सांगून म्हणताय काय संबंध नसावा, म्हणजे नेमकं कळलं नाही. नाही, कारण शेवटी कुठलाही आरोप जर करायचा असेल तर पुरावा लागतो, प्रूफ लागतं. असंच काही बोलण्यात ते बरोबर नाहीये. पण शेवटी जे फॅक्ट्स आपल्या समोर आहेत तेच मी तुमच्या पुढं मांडले. 11:30ला बँक तिथं ओपन होती, काही कर्मचारी तिथं होते. बँकेमध्ये माळेगाव सभासदांची यादी होती आणि सहकारी संस्थांमध्ये जे काम करतात त्यांना जे काही जबाबदाऱ्या दिलेत ते तिथं याद्या सापडल्या. कशामुळे ते यादा असावेत? काय चाललं असावं असं तुम्हाला वाटतं तिथे? तर मला माहिती नाही, पण शेवटी लोक विचार करणारच ना. संशय तर वाढणारच की का हे सगळं 11:30 वाजता का तिथं होतं, हा विचार सगळ्या सभासदांनी करावा. सगळं बघून हे काय वाटतं? म्हणजे आपण कुठल्या दिशेला चाललेलो आहोत? नाही, हे खूप मला खरं तर वाईट वाटतं की अलीकडच्या काळात हे सगळं आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथं बघायला मिळतंय. फक्त ज्यांच्याकडे पैसे असतील किंवा ज्यांच्याकडं म्हणजे संस्था असतील तेच राजकारण अलीकडं करायला लागलेत. म्हणजे जे सामान्य कार्यकर्ते असतील किंवा जे सामान्य लोक असतील त्यांच्यासाठी ते अवघड झालंय. मग ते कितीही लोकप्रिय असले, जर त्यांच्याकडे पैसेच नसले तर मग त्यांना पुढे यायला अवघड झालंय. त्याच्यामुळं आपण पवार साहेबांच्या माध्यमातून सामान्य लोकांना, सामान्य सभासदांना आपण एक संधी द्यायचा प्रयत्न करतोय, देतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 22 मेला एक मेळावा घेतला होता आणि त्यामध्ये असं म्हटले होते की मी सगळे यंत्रणा वापरून हे इलेक्शन लढणार आहे. त्यावरती रंजन तावरे असं म्हणतात की बँक पण एक यंत्रणेचा भाग आहे का? असू शकेल, ते तुम्हाला रंजन तावरेंनाच विचारावं लागेल. तुम्ही काही निवडणूक आयोगाकडे तक्रार वगैरे काही केली आहे का त्या संदर्भात किंवा करणार आहात का? नाही, आता काल रात्रीच हे आमच्या समोर आलंय. आज ताई आणि साहेब इथं बारामतीत येत आहेत, आता पोचतील. ते आल्यावर त्यांच्याशी मी चर्चा करीन आणि मग जो काय निर्णय ते घेतील त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ.
तुम्ही असं आत्ता काही वेळापूर्वी म्हणालात, की आमचे कार्यकर्ते पण त्या ठिकाणी होते काल रात्री. तर त्यावेळेस रंजन तावरे यांनी असा आरोप केलेला आहे, की अजित पवारांचे पी-ए सुनील मुसळे आणि भरणेंचे एक सहकारी त्या ठिकाणी होते. असं काही तुमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला इन्पुट दिले? नाही, तसं काय कुणी मला सांगितलं नाही. पण जे तिथं पेपर सगळे सापडलेत, त्या सगळ्या कागदांची कॉपी माझ्यापर्यंत आली. काय पुढची भूमिका असणार आहे? नाही, पुढं काय आता शेवटी आपल्याला सगळ्यांना ह्या चुकीच्या गोष्टींविरोधात लढावंच लागणार आहे. आपल्याला सगळ्यांना तिथं संघर्षच करावा लागणार आहे. आपण फक्त म्हणतो सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र, त्यांचे विचार, पण तसं आता होताना दिसत नाहीये. दुर्दैव आहे. आणि कुठंतरी वाटतं की आता ती आपली जबाबदारी आहे, जी आता नवीन पिढी पुढे येतेय. आपण सगळ्यांनी मिळून असलं राजकारण आता थांबवलं पाहिजे आणि परत एकदा महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी आपण पुढे नेलं पाहिजे. शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत प्रचाराचे. तुमच्या समोर 3 पॅनल आहेत. तुमचं 4थं पॅनल. कशा पद्धतीने तुमचा प्रचार चाललाय आणि समोरचा प्रचार बघून काय वाटतं? नाही, आपला प्रचार चांगला चाललाय. आपण जास्तीत जास्त सभासदांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय. आपले सगळे उमेदवार तिथं फिरतायत, सगळे हाऊस टू हाऊस जातायत, पण गोंगडी बैठका घ्यायचा प्रयत्न करतोय. खर्चाच्या दृष्टीने आम्ही थोडं कमी पडतोय, हे मान्य करावं लागेल. कारण शेवटी तेवढे तेवढी यंत्रणा आमच्याकडं आज नाहीये. आणि सहकारमध्ये तेवढा खर्च केला पण नाही पाहिजे. पवार साहेबांचं नेहमी मार्गदर्शन असतं, की शेवटी हा शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा प्रश्न आहे. इथं राजकारण आणलं नाही पाहिजे. अलीकडच्या काळात राजकारण करणं हे खूप महाग झालंय. आता लोक म्हणतात, की काही उमेदवार 2 कोटी रुपये खर्च करतायत, काही उमेदवार 5 कोटी रुपये खर्च करतायत. एवढे पैसे एका सहकारी साखर कारखान्याच्या इलेक्शनमध्ये खर्च करणं मला तर म्हणजे आश्चर्य वाटतं. समोरच्या तिन्ही गटाचा पॅनलचा प्रचार सुरू आहे. ते बघून काय वाटतं? आता शेवटी इलेक्शन म्हटलं तर प्रचार सगळे करणारच, आपल्या पद्धतीने सगळे फिरणारच. त्यांनाही शुभेच्छा. आणि ते पण प्रचार त्यांचा करतीलच. आम्ही पण आपल्या पद्धतीने करतोय. एक फरक काय आहे, की आम्ही कुणावर तिथं टीका करत नाही किंवा ह्यांनी ते केलं, ह्यांनी असं केलं, त्यांनी असं केलं, ह्यांनी असं केलं. त्या दोघांच्या हातात सत्ता होती. मग दोघांनी जे काही करायचं होतं त्या काळात ते करू शकले असते, पण ते काही तिथं केलं गेलं नाही. आपण फक्त सगळीकडे जाऊन सांगतोय, की इथून पुढं आपण काय करणार आहे, सभासदांसाठी आपण काय करणार आहे. नेहमी आपण कारखान्याचं हित, सभासदांचं हित, कामगारांचं हित हेच आपण डोळ्यासमोर ठेवून आपण तिथं प्रचार करतोय. कुणावर आपण टीका करत नाहीये. फक्त आपण सभासदांना जास्तीत जास्त भाव कसं देऊ शकतो त्याच्यावर आपण तिथं काम करतोय. कामगारांना न्याय कसा देता येईल हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही सभासदांच्या समोर जातोय. विजयाचा विश्वास किती वाटतो? विजयाचा विश्वास मला भरपूर वाटतोय, नाहीतर आम्ही ह्याच्यात उतरलोच नसतो. आज जे पलीकडचे पॅनल आहे हे दोन्ही पॅनल पवार साहेबांच्या नावाने मतं मागत होते. दोघं पण पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आलेत. अनेक वर्ष पवार साहेबांसाठी ते काम करत होते. आज सहकार क्षेत्र असेल किंवा साखर उद्योग असेल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जे काय म्हणजे बद्दल ज्ञान असेल, हे ह्या देशात पवार साहेबांपेक्षा जास्त दुसरं कुणाकडं आहे असं मला वाटत नाही. आणि त्यांचा जो अनुभव आहे 55, 60 वर्ष, 57 वर्षाचा अनुभव जो आहे तो आता आपल्या पाठीमागे आहे. त्यांचं जे ज्ञान असेल, त्यांनी ह्या माळेगाव सहकारी कारखान्यासाठी काय काय केलंय हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तिथं विरोधकांची सत्ता असताना पण पवार साहेबांनी त्यांना मदत केली. आज ते म्हणतात की आम्हीच केलं, पण सभासदांना माहिती आहे कुणी त्यांना वेळोवेळी मदत केली आहे. साहेबांना विचारलं की विरोधकांना पण तुम्ही मदत करता. त्यांचं म्हणणं असतं की शेवटी आपल्या विचाराचे तिथं
आपल्या विचाराचं जर तिथं संचालक बोर्ड जरी नसलं तरी माळेगाव कारखान्याला साधारण 20,000 सभासद आहेत. त्या 20,000 सभासदांसाठी ते तिथं काम करत आलेत आणि आज त्याच्यामुळं त्यांची इच्छा होती की आपण सगळ्यांनी बसून चर्चेतून एक कुठला तरी मार्ग काढला पाहिजे. पण सगळ्यांचं मत तसं नव्हतं आणि त्याच्यामुळं आपण सामान्य सभासदांसाठी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बळीराजा सहकार बचाव पॅनल पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं उभा केलाय. एक शेवटचा प्रश्न विचारतो. अजित पवारांची भाषणं सध्या ऐकताय का? आणि ऐकून काय वाटतं? नाही, खरं तर ऐकायला मला वेळच मिळत नाहीये. कारण मी माझ्या प्रचारात व्यस्त आहे. त्याच्यामुळं मला ऐकायला आवडले असते. पण खरंच मला कुठं वेळच मिळत नाहीये. खूप खूप धन्यवाद. तर ते युगेंद्र पवार खरंच प्रचार दौरा त्यांनी सुरू केलेला आहे. 22 तारखेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं मतदान आहे आणि 24ला निकाल आहे. यामध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी आरोप प्रत्यारोपांमुळे हे इलेक्शन आणखी गाजू लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, पणदरे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.